देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह। अयोध्येत दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी सूर्य टिळक होणार। शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी। रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, तर वाशिमच्या पोहरा देवीचा यात्रोत्सव सुरू। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणार शोभायात्रा। भाजपाचा आज 45वा स्थापना दिवस। आजपासून आठवडाभर भाजपाकडून विविध कार्यक्रम, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच। शिवसेना खासदार धैर्यशील मानेंच्या वक्तव्यानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ धर्माच्या नावावर राजकारण करतात। लोकशाहीच्या विशेष मुलाखतीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून पुन्हा फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना। मोदींनी सर्वाधिक जुमले सांगितले, तसंच जन की नाही तर मन की बात करतात। लोकशाहीच्या विशेष मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधानांवर टीका। एकदाच निवडून आलेल्यांनी आपल्याला फुकटचे सल्ले देऊ नयेत। अजित पवारांचं हर्षवर्धन सपकाळांना जोरदार प्रत्युत्तर। अजितदादांनी मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला, सपकाळांचा घणाघात। ईश्वरी भिसेंच्या दोन्ही मुलींचा वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। ईश्वरीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांवर कारवाई होणारच, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सोलापूरमध्ये 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू, आणखी 2 मुलं गंभीर। दूषित पाण्यामुळे मृत्यू, रहिवाशांचा आरोप, तर डेंग्यूमुळे मृत्यू झाला, पालिका आयुक्तांचा दावा। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक, तर दुपारी 4 पर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद। करुणा मुंडेंना मोठा दिलासा। धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली। 2 लाखांची पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।